आई, नाश्ता आणलाय तुमच्यासाठी. उशीर झाला ना आज नाश्त्याला, तुमच्या गोळ्याही राहिल्यात घ्यायच्या. नाश्ता करून घ्या. अगं तू कशाला आणलास? मी घेतला असता. आई अहो असं काय करताय, घ्या ना. नेत्रा, घरामध्ये नोकर माणसं आहेत ग. आहेत ना, पण मला आई नाहीये ना. नेत्रा, आई कसं आहे ना, आईला आग्रह करणं, तिच्यासाठी बनवून तिला काहीतरी खायला घालणं, हे सुख कधी मला मिळालंच नाही हो. आता तुम्ही माझ्या समोर आहात तर तुम्ही म्हणताय की घरात नोकर मंडळी आहेत म्हणून. आता तरी हे सुख मला मिळू द्या. बरं घेते. पण हे बघ, असं बोलून कधी उदास नाही व्हायचं या घरात. हो आई, तुम्ही काही काळजी करू नका. आता अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, मी बघीन सगळं. तसंही प्रिया आहे, त्यामुळे मला चिंता नाहीये या घराची. हो ना, पण मी घरच्याबद्दल नाही बोलत आहे. मग मी ऑफिस बद्दल बोलते. म्हणजे दादा आता या अशा अवस्थेत आहेत ना, तरी सुद्धा बघा, मी ऑफिसला जाते ना, आपल्या एका पैशाचंही नुकसान होऊ देणार नाही मी. दादा बरे होऊन पुन्हा ऑफिसला जातील ना, तेव्हा त्यांना सगळं पहिल्यासारखं दिसेल. पहिल्यासारखं का, हे वैभव पहिल्यापेक्षा जास्ती वाढल्यासारखं वाटेल त्यांना. बरं झालं, एका अर्थी तू ऑफिसला जायला लागलीस, हे चांगलंच झालं. सत्यजितने तुझ्यावर विश्वास टाकलाय, मग शंकाच नको. आई, तुम्ही आता पटकन नाश्ता करून घ्या. तुम्हाला गोळ्याही घ्यायच्या आहेत ना अजून. कसं आहे बघ नेत्रा, गौरांग जेव्हा तुला पहिल्यांदा या घरात घेऊन आला, तेव्हा मी स्वतःच्या नशिबालाच दोष दिला. तुला नाही नाही ते बोलले.